नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर सध्या TCS व IBPS या पॅटर्ननुसार परीक्षा होत आहेत. तर या पॅटर्नचा विचार करता बुद्धिमत्ता विश्लेषण सिरीज सुरू केला होता. तर ही सिरीज आहे 15 नंबरची. तर चला तर प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे, खालील पदावली योग्य ठरवण्यासाठी कोणत्या दोन चिन्हांची अदलाबदल करावी लागेल. म्हणजे हे पदावली आहे, तर या पदावलीचं उत्तर सोडवल्यानंतर 26 यायला पाहिजे. तर हे 26 येण्यासाठी कोणत्या चिन्हांची अदलाबदल करायची आहे, तर चिन्ह आहेत भागाकार आणि गुणाकारचं आपण चिन्ह बदलून बघू. हे तर बघा आता 9 भागाकाराच्या ठिकाणी गुणे येईल, गुणेच्या ठिकाणी भागाकार. तर +6 तर इथं गुणाकार आहे म्हणजेच भागाकार घेऊ आपण. 2 भागाकार आहे तर गुणाकार 8 - 7. तर बघा आता ह्याला मांडणी करू आपण. प्लस भागिले 2 गुणुले 8 - 7. बेक बे बेत्रिक 6. तर यांचा गुणाकार 8 त्रिक 24. 9 अधिक 24 - 7. 24 आणि 7 33 - 7. तर किती राहिले हे 26. म्हणजे आपण हे चिन्ह भागाकाराचं आणि गुणाकाराचं चिन्ह बदलल्यानंतर आपलं हे पदावली सोडवल्यावर उत्तर आलं 26. म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न आहे, दिलेले विधाने आणि निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती सर्वसामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी वाटली तरी ती सत्य आहे असे मानून दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता ते निष्कर्ष विधानांशी तर्कसंगत आहे ते ठरवा. तर विधान आहे, काही कुत्रे सिंह आहेत. तर हे कुत्रे, तर काही कुत्रे म्हणले, सिंह आहेत. तर हे कुत्रे आणि हे सिंह. पुढे काय म्हटलं आहे, सर्व सिंह मांजरी आहेत. सर्व सिंह, तर हे मोठा सर्कल कोणांचा आहे, मांजरी. तर बघा आता निष्कर्ष काय सांगितलं आहे, काही कुत्रे मांजरी आहेत. हे कुत्रे आहेत, हे मांजरी आहेत. तर निष्कर्ष पहिला आपला बरोबर येतो. आणि काही मांजरी हे कुत्रे आहेत, काही मांजरी हे कुत्रे आहेत, म्हणजे हे पण निष्कर्ष बरोबर आहे. तर आपलं उत्तर आहे हे निष्कर्ष 1 आणि 2 दोन्ही तर्कसंगत आहेत. आपलं उत्तर हे आहे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे, दिलेल्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी खालील माहिती वाचा. तर हे अक्षर आहेत आणि हे अंक आहेत. तर त्यांना हे अंक याच्या आधारे आपल्याला खालचा प्रश्न विचारलेला प्रश्न सोडवायचा आहे. तर अटी दिलेल्या आहेत. अटी आहेत, जर पहिले आणि शेवटचे अक्षर स्वर असेल तर दोघांचे संकेतन 2 असे करावे. आणि जर पहिले आणि शेवटचे अक्षर व्यंजन असेल तर दोघांचे संकेत 9 असे करावे. तर इथं आपल्याला प्रश्न दिलेला नाही, विचारलेला राहिला आहे, सॉरी. तर प्रश्न आहे RAOML चा संकेत शोधायचा आहे. तर बघा आता हे स्वर तर नाहीत, म्हणजे पहिल्या अटीत काय म्हणलं आहे, स्वर विचारला आहे, पहिला आणि शेवटचे अक्षर हे तर स्वर नाहीत. तर आणि दुसऱ्या अटीमध्ये आहेत व्यंजन, म्हणजे R पण व्यंजन आहे आणि L पण व्यंजन आहे. स्वर काय आहेत, A, E, I, O, U हे 5 स्वर आहेत आणि बाकीचे ABCD मधले उरलेले सर्व हे व्यंजन आहे. तर L हे व्यंजन आहे आणि शेवटचं आणि पहिले दोन्ही व्यंजन आहेत, म्हणजे हे दुसरी अट लागू होते. तर आपण R साठी 9 हा संकेत घेऊ आणि L साठी पण 9 घेऊ. आणि राहिले काय, A ला 8 दिला आहे, O ला E दिला आहे, नाही सॉरी हे 7 दिला आहे आणि M ला आहे 5. तर हे 9 8 7 5 9 हे आपलं उत्तर आहे, म्हणजेच आपलं उत्तर हे आहे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायांपैकी एक संख्या निवडा जी खालील मालिकेत बसत नाही. तर या संख्या आहे, तर या संख्यातली ऑड संख्या निवडायची आहे. तर बघा आता 1320 त्याच्या पुढे काय आहे, याला आपण 2 ने भागू. 2 बेक बे बेसख्ख 12, इथं 1 उरला, परत बेसख्ख 12 हे 0, म्हणजे 660 आलं. तर 660ला आपण 3 न भाग घालू. 3 1 3, 3 2 6, 3 2 6, 220 आलं.
हे बघा 1320, 660, 220. आता 220ला आपण कितीने भागालू? 4ने, म्हणजे इथं 2 3 4, 4 1 4, 4 पंचे 20, परत इथं 2 उरले, 4 पंचे 20, 55 आले. हे बघा परत 55ला आपण आता 4 झालं 5 भाग घालू. 5 1 5, 5 1 5, 5 1 5, म्हणजे 11 आलं. तर ह्याच्यामध्ये आपण 2 भाग घातलो, 3 4 आणि 5. तर इथं कुठंच 980 हा अंक म्हणजे संख्या आली नाही. म्हणजे हे बाकीच्या सर्व संख्या आल्या, तर आपली ऑड संख्या आहे हे 980. तर आपलं उत्तर आहे हे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न आहे, शुभमने त्याच्या घरापासून चालायला सुरुवात केली, तो उत्तरेकडे गेला, तर याच्यासाठी आपल्याला दिशा ज्ञान असणं गरजेचं आहे. तर हे उत्तर दिशा, हे पूर्व दिशा, पश्चिम, आणि हे खाली आहे दक्षिण दिशा. तर काय म्हटलं आहे? शुभम कुठं गेला आहे? तो उत्तरेकडे. तर हा शुभम आहे. तर तो कुठं गेला आहे? उत्तरेकडे, म्हणजे हा वर गेला असेल. परत तिथून कुठे गेला आहे? पश्चिमेकडे, म्हणजे पश्चिम दिशा इकडं आहे, तर हा इकडं फिरला. परत नंतर तिथून उजवीकडे, म्हणजे इकडं ह्याचं इकडं तोंड आहे, तर इकडं तोंड म्हटल्यानंतर इकडं उजवी बाजू येते आणि इकडं हे डावी बाजू येते. तर कुठं वळला असेल? तो वरती वळला असेल. तर उजवे वळण वळला आणि अखेरीस तो डावीकडे, इकडं वरती तोंड असल्यानंतर त्याची हे उजवी बाजू येते आणि हे डावी बाजू येते. तर इकडं वळला असेल तो, आणि शाळेत पोहोचला. तर शाळा त्याच्या घराच्या कोणत्या दिशेला आहे? तर त्याचं घर आहे इथं आणि त्यानं पोहोचला आहे इथं, म्हणजे शाळेजवळ पोहोचला आहे. तर त्याची शाळा कोणत्या दिशेला असू शकते? तर पश्चिम दिशेला. म्हणजे बघा इकडे हे पश्चिम दिशा आहे, म्हणजे उत्तर आहे आपलं, सॉरी, तर हा घरापासून विचारला आहे. तर इथं बघा आता हे मधल्या दिशा पण आपल्याला माहिती पाहिजे आहेत. मधल्या दिशा आहेत इथं पूर्व आणि दक्षिण आणि पूर्वच्या मध्ये आग्नेय दिशा येते, आग्नेय. परत इथं येते ईशान्य, इकडं वायव्य, आणि इकडे येते नैऋत्य. तर लक्ष द्या तुम्ही, हे दिशामधल्या लक्षात राहत नसतील तर एक शॉर्टकट बघा, आ ई वान दे, म्हणजे बघा हे आग्नेय, ईशान्य, वायव्य, नैऋत्य आणि हे दक्षिण. म्हणजे इथून सुरुवात करायची तुम्ही, म्हणजे बराबर इथं नैऋत्य झाल्यानंतर दक्षिण येते, म्हणजे तुमच्या लक्षात राहील इकडनं इकडं जायचं. तर हे बघा आता हे उत्तर दिशा वरती, इकडं आहे पूर्व दिशा, म्हणजे तो मधल्या साईडला आहे. तर कोणची दिशा येते इथं? हे वायव्य दिशा, म्हणजे आपलं उत्तर आहे वायव्य. तर त्याची शाळा कोणत्या दिशेला आहे? तर हे वायव्य दिशेला. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे, खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी असा अक्षरसंख्य समूह दिलेल्या पर्यायांमधून निवडा. तर हे A3Z, C6Z, X, E12, V, G21T, I33R. तर इथली संख्या आपल्याला शोधायची आहे. बघा A3Z, C6X, E12V, G21 T, सॉरी, I33R. तर बघायचं आपल्याला पुढची संख्या. तर तुम्हाला परत एकदा आहे बघा, ABCD हे गरजेचंच आहे, तुम्ही लिहून ठेवा. आणि गणित सोडवते वेळेस हे एका कागदावरती लिहूनच ठेवा, कंपल्सरी, म्हणजे आपल्याला हे गणित सोडवण्यासाठी मदत होईल. तर बघा आता हे याच्यामध्ये आपण 2 प्लस करू. 1 नंबरला ए आहे आणि सी आहे 3 नंबरला. तर 1 मध्ये 2 मिक्स केलं तर 3, म्हणजे सी आहे. तर परत याच्यामध्ये 2 ॲड केलं, ई येतं. याच्यामध्ये ॲड 2, म्हणजे प्लस प्लस करत गेला आहे. तर ई आय आहे 9 नंबरला. तर 9 मध्ये जर 2 मिक्स केलो आपण तर किती येते? 11. तर 11 नंबरला आहे के, म्हणजे पुढचा शब्द आपला हा के आहे. तर परत बघा इथं +3 तर 12, तर +6 तर इथं 21, म्हणजे इथं 9 मिक्स, म्हणजे याच्यात 3 मिक्स केलं 3 3,
तर 9 मध्ये 3 मिक्स केले 12 म्हणजे 21 प्लस 12 किती झाले हे 33 झाले. आता इथं 12 मध्ये 3 मिक्स करू आपण तर 15 होतात. 15 आणि 33 किती झाले 48. तर हे 48. तर बघा इथं झेड आणि ही एक्स म्हणजे -2 केला आहे. -2 -2 -2. तर आर आहे 18 नंबरला. 18तनं 2 गेले 16 राहतात. तर 16 नंबरला आहे पी. हे पी. तर आपलं उत्तर आहे के 48 पी. तर आपलं उत्तर हे आहे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे घराची सध्याची किंमत आहे 46,40,000. जर त्यांचे मूल्य प्रतिवर्षी 5% दराने घसरते असेल तर त्यामुळे 3 वर्षानंतर घराची किंमत काय असेल. तर 5% घसरते म्हणजेच किती 95%. ओके. तर बघा आता हे 46,40,000 गुणुले 95 भागिले 100 गुणुले 95 भागिले 100 95 भागिले 100. हे 3 वेळेस का बरं घेतलं आपण तर हे 3ही वर्ष प्रत्येक वर्षी 5% कमी होते. तर म्हणजे 3 वेळेस आपण हे 95 भागिले 100 घेतलं. तर 1 2 3 4 1 2 3 4. तर हे 464 गुणुले 95 गुणुले 95 गुणुले 95 भागिले 100. तर यांचा गुणाकार येतो हा गुणाकार येतो भागिले 100. 1 2 1 2. तर राहील 39,78,220. बघा इथं उत्तर आपलं 39,78,020 रुपये घराची किंमत आहे. म्हणजे आपलं उत्तर हे आहे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे एका पुरुषाने 8 तासांमध्ये 28 किलोमीटरचे अंतर पार केले. त्याने प्रवासाचा काही भाग 2 किलोमीटर/h वेगाने पायी आणि शिल्लक भाग 6 किलोमीटर/h वेगाने सायकलने पूर्ण केला. तर त्याने पायी पार केलेले अंतर किलोमीटरमध्ये किती असेल. म्हणजे पायी चाललेलं अंतर काढायचं आहे आपण. त्याने 8 तासामध्ये सायकलनं किती 28 किलोमीटर अंतर पार केले. पण त्याच्यामधलं 2 किलोमीटर पायानं आणि 6 किलोमीटर हे सायकलनं केलं आहे. तर बघा आता सूत्र आहे वेळ बरोबर अंतर भागिले वेग. तर आपण पायी अंतर हे x मानू आणि मग सायकलने पार केलेले अंतर किती 28. म्हणजे आपल्याला आता पायी काढायचं आहे ना वजा x. म्हणजे याच्यातनं आपल्याला 28मधनं x वजा करू. तर बघा आता पुढे x भागिले 2 अधिक 28 मायनस x भागिले 6 बरोबर किती टोटल अंतर आहे वेळ आहे 8 तास. तर आपण आता हे तिरपा गुणाकार करून यांची बेरीज करू. 6x अधिक 2 कंसात 28 वजा x भागिले 6 दुनी 12 बरोबर हे 8. गुणाकारातले 8 भागाकारातले 8 गुणाकारात गेले 12 96 हे 96. तर यांचा हे समीकरण सोडू आपण. 6x अधिक 28 2 56 वजा 2x. तर बघा आता हे 2x वजा 2x बरोबर 96 अधिक 56ची इकडं वजा 56. 2मधनं 6मधनं 2 गेले 4 x राहिले. 96मधून 56 गेले 6तनं 6 गेले 0 राहिले. 9तनं 5 गेले 4 राहिले. परत x बरोबर 40 भागिले 4 4 1 4 4 1 4 10. म्हणजे x बरोबर 10. म्हणजे आपण इथं x काय म्हणलं होतं पायाने केलेले अंतर चाललेले अंतर.
तर हे x बरोबर 10 म्हणजेच आपलं हे त्याचं किती अंतर आलं, हे 10 किलोमीटर अंतर आलं, त्यानं पायी चाललेलं अंतर. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे, खालील सरळ रूप द्या. तर ह्या संख्या आहेत, तर याला आपल्याला सरळ रूप द्यायचं आहे. तर ऑफ म्हणजेच गुणाकार येते. तर बघा हे 30% म्हणजे भागिले 100 गुणुले हे महिरूपी कंस, परत एक कंस 40 गुणुले ऑफ म्हणजे गुणाकार 820% म्हणजे हे 100 कंस बंद वजा 28 परत महिरूपी कंस बंद परत हे कंस, ह्याला पर्सेंटेज म्हणजे ह्याच्यात भागिले 100 आहे हे, आणि परत इकडं काय आहे ऑफ म्हणजे परत गुणाकार 600. तर आपल्याला हे सोडून घ्यायचं आहे अगोदर. हे इकडं नाही आहे, ह्याच्यात हे सेपरेट हे कंस आहे याचा. ठीक आहे, बघा आता हे 1 2 1 2, तर किती राहिले हे 4 गुणुले 82, तर किती येतात 328 वजा 28 भागिले 100. इकडचे 600 जशाच तशा, इकडचे 30 भागिले हे 100 जशाच तसा. तर 328मधून 28 गेले, 300 राहिले भागिले हे 100 गुणुले 300 भागिले 100 गुणुले हे 600. 1 2 3 4 1 2 3 4, तर राहिले किती 3 गुणुले 3 गुणुले हे 60, 3 त्रिक 9, 9 सक्क 54. हे 0 म्हणजे आपलं उत्तर आहे. हे समीकरण सोडवल्यानंतर 540 हे उत्तर आहे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे, x + y + z बरोबर 11 आणि xy + yz + x + z + x बरोबर 42 असेल, तर x2 + y2 + z2 चे मूल्य काढायचे आहे आपल्याला. तर ही x2 नाही तर xचा दुसरा घात अधिक yचा दुसरा घात अधिक झेडचा दुसरा घात याचे मूल्य काढायचं आहे. तर यालाच आपण कशी फोड करू शकतो बघा तुम्ही. बेसिक सूत्र बघा तुम्ही, जे त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल. तर त्याची फोड आपण x अधिक y अधिक झेडचा वर्ग अधिक 2 परत x y अधिक y झेड अधिक झेड एक्स अशी याची फोड करू शकतो. तर आपल्याला याची किंमत दिली आहे आणि याची किंमत दिली आहे. तर याची किंमत आहे हे, याला आता आपण हे फोड करू. एक्सचा वर्ग अधिक y वर्ग अधिक 2 कंसात घेऊ आपण, आणि ह्याची किंमत आहे 42 म्हणजे गुणुले 42 बरोबर इथं 11चा वर्ग करू. बरोबर हे 11चा वर्ग किती 121 येतो. तर हे x वर्ग अधिक y वर्ग अधिक 2 z वर्ग अधिक 42 आणि 2 गुणुले 84 बेदुनी 4 4 दुनी हे 8 84 121. तर हे एक्सचा वर्ग अधिक वायचा वर्ग अधिक झेडचा वर्ग जशाच तसं 121 मायनस अधिकचं इकडं मायनस होणार 84. तर यांची वजाबाकी येते 37 म्हणजे एक्स वर्ग वाय वर्ग प्लस झेड वर्गचा किंमत किती आली ही 37. तुम्ही बेसिक सूत्र बघा तुम्ही, त्या सूत्रामध्ये प्रत्येक ह्याची फोड दाखवली आहे. वायची फोड कशी करतात हे सूत्र पाहून घ्या तुम्ही, म्हणजे तुम्हाला हे गणित सोडवताना लक्षात येईल. तर अशा प्रकारे आपण बुद्धिमत्ता विश्लेषण सिरीज सुरू केलो आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.